न्यूज फॉरवर्ड काम करणारे शिक्षक या ठिकाणी आपली अवहेलना करण्याचं काम या ठिकाणी मोजले जातं आपल्याला समाज आम्ही कधी मोजले नाही, आम्ही फुकट काम करण्याचं काम केलं। म्हणून आपल्या सर्व घरी बसलेल्या शिक्षकांना माझी नम्र विनंती आहे की आपण या ठिकाणी संपूर्ण शिक्षकांनी मोठ्या ताकदीने या ठिकाणी उभं राहावं, आपल्या ताकद, कारण आपण पेनीची लढाई लढतोय, आपण लिखाणाची लढाई लढतोय, यासाठी आपण लिखाणाच्या लढाईमध्ये सर्वांनी सामील व्हावं, कुणाच्या गुणपाताला बळी पडू नये आणि आपण सर्वांनी आजूबाजूला थांबलेल्या किंवा आजूबाजूच्या तालुक्यातल्या परभणी जिल्ह्यातल्या तुम्हाला तालुका अतिशय जवळ आहे आपला, पात्री म्हणजे काही लांब नाही, इकडे गंगाखेड, मानवत, पालम यांना काही पात्री लांब नाही, या सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं अशी नम्र विनंती करतो आणि माझं मनोगत व्यक्त करायला मला संधी द्यावी त्याबद्दल समन्वयक सगळ्यांचा धन्यवाद देतो। धन्यवाद सर, त्यांच्याकडे एका सर्वांनी जोरदार भाषण द्या। शिक्षक समन्वय संघाचा, शिक्षक समन्वय संघाचा, शिक्षक एकजुटीचा, शिक्षक एकजुटीचा 100% पगार, 100% पगार, 100% पगार, 100% पगार, कोण म्हणते देत नाही, कोण म्हणते देत नाही, कोण म्हणते देत नाही, अरे आता कसा देत नाही, अरे आता कसा देत नाही, शिक्षक एकजुटीचा, शिक्षक एकजुटीचा, शिक्षक समन्वय संघाचा, शिक्षक समन्वय संघाचा। मित्रांनो, आज ही जी संख्या आहे ना अतिशय नगण्य संख्या आहे, ही संख्या जर 2 किंवा 3 दिवस अगोदर यापेक्षा संख्या झाली असती तर आपल्या बांधवांना ही अवस्था तोपर्यंत आपण पाहतोय रात्रीतील आंदोलन मोठ्या संख्येने महाराष्ट्रातून शिक्षक बांधवांनी शिक्षक बांधवांनी हलवत चालली आहेत, झाले त्यांच्या पोटात सांगू इच्छितो यासाठी आपण लवकर निर्णय घ्या, आंदोलनामध्ये सहभागी असं आव्हान या माध्यमातून थेट लाईव्ह पाहतो या ठिकाणाहून महाराष्ट्रातील जनता आपल्या पूर्ण नगरीमध्ये दाखवणार आहे। त्यामुळे सरकारने आता जागृत व्हावं आणि आमच्या मागण्या संदर्भात सक्रिय निर्णय घ्यावा। आपल्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचे सुरेंद्र काळे जिल्हाध्यक्ष पदवीधर शिक्षक आघाडी आमच्या महिला भगिनी आहेत, सर्व भगिनींनी घरी बसणाऱ्या पाठवल्या आहेत, मुख्यमंत्र्यांना त्यांचा मेल केला होता, ते 2 मिनिट आपलं मार्गदर्शन करतील होती, पण जे घरी बसणारे मावळे भांडव जर स्वतः आणि राजनदादा विटेकर उतरत नसत आपल्याकडे 15 ते 20 मिनिटात पोहोचणार आहेत, बांगड्या अशी भावना महिला भगिनींनी त्यांच्या बांगड्या पाठवल्या, राजनदादा विटेकर तुम्ही बघू आपल्याकडे येणार आहेत, आपल्या भेटीसाठी येणार आहेत, तरी सर्व शिक्षक जसे आपण थांबणार अशाच प्रकारे आपण थांबावं आणि त्यांची तब्येत बघू शकता आंदोलन करतो की आपण अगदी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करा। या ठिकाणी ग्रस्त झालेली आहे। मी इथे खास शिक्षक समन्वय समिती संघाला पाठिंबा देण्यासाठी आलोय। जिल्ह्याचे सन्माननीय उपशिक्षणाधिकारी संघटना आहे त्याचा मी जिल्हाध्यक्ष आहे, या ठिकाणी पोषणकर्त्यांची तब्येतीची काळजी घेण्यासाठी विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी शिक्षण विभागाच्या वतीने हजर झालेले आहे। मराठवाडा शिक्षक संघाचे विनंती केली की माझ्यासमोर तुम्ही तिथं केशवकर साहेबांना एकदा कॉल करा, तरच मी हे तिथून परत जाण्याचं जाणार नाहीये। आणि माझा त्यांनी मान राखला आणि त्यांनी दीपक केसरकर साहेबांना कॉल केला आणि शिक्षकांच्या जे काही समस्या होत्या, प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक जे काही कर्मचारी आहेत त्यांना